सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। आता वरुडमध्ये प्रथमच रात्रीची चिंता संपली। आमच्या रुग्णालयात रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। हा आहे वरुड शहरातील केदार चौक ते पांडुर्णा चौक रोड म्हणजेच अप्रोच रोडवरील SS ट्रेडर्स समोर हे मोठे झाड कोसळलेले आहे। आज वरुड शहरात दुपारच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस आला आणि त्या वादळी वाऱ्यामुळे हे जे झाड आहे हे कोसळलं आणि हे झाड रस्त्याच्या दोन्ही बाजूला कोसळलं असल्याने विद्युत तारा जे आहे ते सुद्धा खाली कोसळलेले आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी दोन्ही बाजूची वाहतूक सध्या ठप्प आहे आणि नागरिकांनी जो आहे तो आपला मार्ग दुसऱ्या मार्गावर निवडलेला आहे आणि सध्या तरी प्रशासनाकडून कुठलाही या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी कोणी अजूनपर्यंत या ठिकाणी दाखल झालेलं नाही। तात्काळ हे झाड या ठिकाणून कटाई करून हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केलेली आहे। खरं तर विजेचे तार या ठिकाणी खाली कोसळले असल्यामुळं त्यातून धोकादायक वाहतूक सुद्धा नागरिकांची या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे महावितरणकडून देखील तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे। सध्या ही परिस्थिती वरुड शहरातील अप्रोच रोड परिसरातील आहे आणि आपण बघू शकतो हे मोठे झाड जे आहे दुपारच्या दरम्यान कोसळल्यानं आता या ठिकाणी जो छोटासा जो रस्ता आहे बाजूला त्यातून नागरिक वाहतूक करते, मात्र हे खरं तर धोकादायक आहे कारण इथे विद्युत जे तार आहे ते सुद्धा आहे आणि हा प्रवाह विद्युत बंद असला तरी धोका मात्र कायम आहे। त्यामुळे तात्काळ या ठिकाणी प्रशासनानं येऊन या ठिकाणी काहीतरी उपाययोजना युद्ध पातळीवरती या झाडाची कटाई करून हे झाड तात्काळ इथून हटवण्यात यावं अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। या परिसरातील सध्या जे लाईन आहे ते सुद्धा बंद असल्याची माहिती या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी दिलेली आहे कारण जे विद्युत तारा होते ते सुद्धा या झाडासहित कोसळल्यानं तुटलेले आहेत आणि त्याच्यामुळं या ठिकाणची विद्युत लाईन जी आहे ते बंद आहे। अजूनपर्यंत या ठिकाणी मात्र प्रशासन सतर्कता दिसत नाही। प्रशासन, नगर परिषद असो, महसूल प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त या ठिकाणी आहे नाही आणि एकाच बाजूने नागरिकांचा जो वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे तो धोकादायक आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो ते तार जे आहे विद्युत खाली तुटलेले आहे आणि त्यातून वाहतूक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे, मात्र अजूनपर्यंत प्रशासनाकडून जवळपास अर्धा ते 1 तास आता हे झाड कोसळून होत आहे आणि अजूनपर्यंत जे आहे या ठिकाणी प्रशासन जे आहे पोहोचलेलं नाही, त्याच्यामुळं चिंताजनक बाब ही आपल्याला म्हणावी लागेल। नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज। अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा।